पिंपळगाव कोरका व नाळेश्वर तालुका जिल्हा नांदेड येथील जालना नांदेड समृद्धी महामार्गातील तालुका नांदेडमधील सर्व बाधित शेतकऱ्यांचे जुने अवॉर्ड रद्द करून न्यायालयाच्या आदेशानुसार नवीन फेरमूल्यांकन करण्यात यावे। दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालय निर्णयानुसार रद्दबादल ठरलेले आमचे निवाडे रद्द करून उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार फेरप्रक्रिया करून मूल्यांकन करून मुआवजा देण्यात यावा। पुनर्वसन व पुनर्वसाहत भूसंपादन कायदा 2013 अन्वये लाभ देण्यात यावा। शेतातील पाण्याचे स्रोत पाहून जसे की विहीर, पाईपलाईन, बोरवेल तपासून बागायत व हंगामी बागायताचे दर निश्चित करण्यात यावेत। तसेच कोरोना काळामुळे पीक पेरा नोंदी होऊ शकल्या नाहीत, त्यामुळे पीक पेराची अट रद्द करण्यात यावी। वाजवी भावाने खरेदी कारण दाखवून वगळलेले उच्चतम खरेदी खत ग्राह्य धरण्यात यावे। उच्चतम खरेदी खत वगळण्याचा अधिकार नसताना वगळण्यात आलेले खरेदी खत ग्राह्य धरून मूल्यांकन करावे। 20 फेब्रुवारी 2016 रोजीचा महसूल शासन निर्णय शासकीय जमिनीबाबत शासन निर्णयाद्वारे शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा। नांदेड जिल्ह्यामधील सर्व बाधित शेतकऱ्याकरिता महामार्गाच्या दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड देण्यात यावा। वरील प्रमाणे आमच्या समस्या तसेच आपल्या विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून झालेल्या त्रुट्या चुका दुरुस्त करून आमचे फेरमूल्यांकन करण्यात यावे, याकरिता आपल्या कार्यालयासमोर सदरील आंदोलन छेडण्यात आले आहे। सदर प्रकल्पास आमचा विरोध नसून विकास कामास आम्ही मदत करणाऱ्यामधील आहोत, परंतु कायदा वगळून शासन निर्णयाद्वारे आमचे होणारे नुकसान करणाऱ्या या भूसंपादनाविरुद्ध हा आमचा लढा सुरू असून तो आमचा हक्क आहे। तरी भूसंपादन कायदा वगळून आम्हास देशोधडीला लावणारे शासन निर्णय आम्हास मान्य नाहीत, तरी योग्य ती कारवाई करून आमचे जुने अवॉर्ड रद्द करून माननीय उच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार फेरमूल्यांकन करण्यात यावे। पिंपळगाव कोरका व नाळेश्वर तालुका जिल्हा नांदेड येथील समस्त शेतकरी बांधवांचे जिल्हा कचेरी समोर निदर्शनी आंदोलन। नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी जे आहेत नांदेड तालुक्यातील कोरगा, पिंपळगाव आणि नाळेश्वर या गावातील शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांनी व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी एकदिवसीय धरणे आंदोलन ठेवलेले आहे। आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की सरकारने एक परिपत्रक काढून या महामार्गाच्या शेतकऱ्यांना अत्यंत तोकडा असा मुआवजा दिलेला आहे। तर हायकोर्टाच्या निर्णयानुसार हा असा तोकडा मुआवजा देता येत नाही, तर हायकोर्टाने आदेश केलेला आहे की या जुने अहवाल रद्द करून फेरमूल्यांकन करून या शेतकऱ्यांना वाढीव मुआवजा द्यावा, पण प्रशासन यासाठी अजिबात तयार नाहीये। हायकोर्टाला सुद्धा ते फाट्यावर मारत आहे। आणि दुसरी आमची मागणी अशी आहे, सगळी शेतकऱ्यांची शेती या प्रशासनाने कोरडवाहू दाखवलेली आहे। नांदेडच्या बाजूला आपल्यापासून जवळ असलेली शेती बागायती शेती आहे, तिथं हळद, ऊस, पीक, केळी असे अनेक पिकं त्या गावामध्ये घेतल्या जातात, त्या शेतीत घेतल्या जातात। तर प्रशासनाने अशा चुका केलेल्या आहेत, त्यांनी त्या वेळीच दुरुस्त कराव्यात आणि शेतकऱ्यांना वाढीव मोबदला द्यावा अशी आमची मागणी आहे। आज एकदिवसीय धरणे आंदोलन आहे। येणाऱ्या 15 दिवसामध्ये प्रचंड मोठं आंदोलन या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी करणार आहे। त्या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर स्वतः येणार आहेत। प्रशासनाला वठणीवर आणून शेतकऱ्यांना योग्य असा मोबदला मिळवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। मी दीपक रुद्राजी मगर वंचित बहुजन आघाडी जिल्हा नांदेड, मी जिल्हा महासचिव असून या शेतकरी आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचा सक्रिय असा सहभाग असून मी तुमच्या माध्यमातून फक्त प्रशासनाला एवढंच सांगतो, हे आंदोलन करत असताना आम्ही अगोदर संतोष गव्हाणे पाटील आणि मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन त्या आंदोलनाची सविस्तर माहिती श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना दिली होती। बाळासाहेबांनी आम्हाला ठामपणे तुमच्या पाठीमागे मी आहे म्हणून आम्हाला सांगितलं। त्यापासून आम्ही त्या शेतकऱ्याला जाऊन भेटलो आणि त्या शेतकऱ्याला योग्य मोबदला आम्ही मिळवून देणार आहोत, कारण की आमच्या सोबत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत। आम्ही कुठल्याही कलेक्टरला, कुठल्याही मंत्र्याला, कुठल्याही नेत्याला घाबरत नाही। नांदेडचे जिल्हा अधिकारी
हे जातीवादी असून ते फक्त सुवर्णाचे कलेक्टर आहेत, फक्त 9 आमदाराचे आणि 3 खासदाराचेच कलेक्टर आहेत. माझा असा आरोप आहे. कारण नांदेडचे जिल्हा अधिकारी हे सामान्य माणसाला भेटत नाहीत. आम्ही वेळोवेळी आतापर्यंत या संदर्भामध्ये त्यांना कमीत कमी 10 वेळेस निवेदन दिले, पण त्यांनी एक वेळेसही आमची बैठक लावली नाही. म्हणून मी तुमच्या माध्यमातून नांदेड प्रशासनाचा जाहीर निषेध करतो. थांबतो. जय भीम, जय संविधान, जय भारत. मी बालाजी सूर्यवंशी तळणीकर, नांदेड पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी आहे आणि नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये माझं गाव आहे. लिंगाव सर्कल मध्ये जे नाळेश्वर आणि पिंपळगाव कोरका येथून रस्ता जात आहे, त्या ठिकाणी समृद्धी महामार्गाचा जाणाऱ्या रस्त्याचा योग्य तो मावेजा त्या बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या आणि प्रशासनाच्या वतीनं पुरवला जात नाही. म्हणून या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे नेते संतोषराव गव्हाणे या ठिकाणी देवी वाघमारे अनेक नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली इथे केलेले आहे. आणि मी त्या भागातला एक शेतकरी आहे, मी मातीतला शेतकरी आहे. म्हणून या ठिकाणी या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी, या धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. आणि जो समृद्धी महामार्ग जात आहे आमच्या उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये पद्मश्री शामराव कदम साहेबांच्या मदतीने जो एलदरी सिद्धेश्वर धरणाचे कॅनल गेलेला आहे, त्या कॅनलमुळे आमची या ठिकाणी भागातली शेती पूर्ण ओलिताखाली आहे. आणि ओलिताखाली असलेल्या शेतीला योग्य तो मावेजा शासनाच्या वतीने दिला जात नाही. आणि जोपर्यंत हे समृद्धी महामार्ग जाण्यासाठी जे बाजारभाव आहे त्यापेक्षा जर अधिक या ठिकाणी शासन मावेजा देणार नसेल तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये तो समृद्धी महामार्ग तर होणार नाही. पण त्या महामार्गावर कोणी जर गुत्तेदार येत असेल, कुणी प्रशासनाचा अधिकारी येत असेल, कुणी शासन त्या ठिकाणी दबाव टाकत असेल, तर त्या ठिकाणी फार मोठे सर्व पक्षाचे शेतकरी असतील, सर्व जातीचे शेतकरी असतील, त्यांच्या वतीने फार मोठं आंदोलन छेडलं जाईल आणि याचे सर्वस्वी जिम्मेदार शासन राहील. आपण करू शकलो पाहिजे आणि यासाठी आपण सत्तरतेने काळजी घेतला तर ठीक आहे. अन्यथा आम्ही महाराष्ट्र